नमस्कार, मी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण अशी पालेभाजी बघणार आहोत जिची चव तर अप्रतिम लागतेच, पण चवीसारखेच गुणसत्व पण भरभरून आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी अशी भाजी निवडून घेतलेली आहे। त्याला असे देठ पण ठेवलेले मोठे मोठे, कारण हे देठमध्ये पण आंबटपणा असतो। आपण जर फक्त पानं घेतले तर त्याचा आंबटपणा कमी होऊन जाणार। आता ही मी पहिले धुणार आणि नंतर कापणार। जर आपण पहिले कापली तर आंबटपणा सगळा पाण्यामध्ये निघून जाणार। त्यामुळे आपल्याला पहिले धुवायची आणि नंतर कापायची। 2 चमचे हरभऱ्याची डाळ आणि एवढे शेंगदाणे मी पहिले 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेले। भाजी शिजण्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलेले आहे। खूप पाणी ठेवायचं नाही आपल्याला। जर खूप पाणी ठेवलं तर भाजी पातळ होणार, कारण आपल्याला त्यामधलं पाणी काढायचं नाहीये। भाजी स्वच्छ धुवून आणि एवढी बारीक मी कापून घेतलेली आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये टाकतोय भाजी आणि त्यामध्ये शेंगदाणे आणि डाळ टाकते। आपण बघू शकता भाजीचा पूर्ण कलर बदललेला आहे। भाजीमधलं पाणी मला जर खूप आंबट वाटलं तर मी एक अर्धी वाटी काढून टाकणार आहे। भाजीमध्ये घालण्यासाठी एक 7-8 मिरच्या आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि मिक्सरला त्याचं जाडसर वाटण करून घेते। आता असं मी जाडसर वाटण करून घेतलेले आहे। भाजी आणि त्यामधली डाळ शिजली की यामध्ये टाकतो आपण 1 चमचा डाळीचं पीठ आणि अजून अर्धा। आता भाजी किती त्यावर आपल्याला डाळीचं पीठ वापरायचं, आणि डाळीचं पीठ जर नसेल तर आपण बाजरीचं पीठ पण टाकू शकतो, ते पण अतिशय सुंदर लागतं। आता यामधलं डाळीचं पीठ पण व्यवस्थित शिजलं पाहिजे, नंतर त्याला भाजीला घट्टपणा येतो। आता मी मंद आचेवर हे शिजवून घेते। आता यामध्ये टाकते मिरची। आतापर्यंत आपण ओळखली असेल ही कुठली भाजी आहे, तर आपण करतोय मस्त हट्टी आंबट चुका। आता मी यामध्ये एवढा गूळ घालते, एखादा 2 चमचे असेल। आता भाजी किती आंबट आहे त्यावर आपल्याला गूळ घालायचा आहे। जेव्हा आपण गूळ घालतो तेव्हा भाजीची चव अगदी दुपटीने वाढते। मी मंद आचेवर अशी छान भाजी शिजवून घेतलेली आहे। इथे आपण बघू शकता व्यवस्थित त्याला घट्टपणा आलेला आहे। डाळ आणि शेंगदाणे व्यवस्थित शिजलेले आहे, ते खाताना खूप टेस्टी लागतात। फोडणीसाठी मी यामध्ये 1 पळी तेल घालते। ते लसूण सोलून घेतलेलं आहे, त्याचे असे काप करून घेतलेले आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकते लसूण, लालसर झालेला आहे गुलाबी रंगावर। आता टाकते 1 चमचा जिरे। जिरे तडतडले की त्यामध्ये टाकते हिंग आणि यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे। झाकण ठेवायचे म्हणजे त्याला छान फोडणी बसणार। ह्या भाजीमध्ये खूप जीवनसत्व असतात, जसे की A, B12 आणि अजून म्हणजे चेहऱ्यावर तेज नसणं, ज्याची भूक मंदावली, असे अनेक प्रकारचे फायदे। त्यामुळे नक्की खा, लाईक आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।